पण आम्ही सैनिक आहोत. पक्षाच्या नेत्यांचा आदेश आल्यानंतर लढलं पाहिजे हे भूमिका घेऊन आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा लढतो. पश्चिम महाराष्ट्र म्हटल्यानंतर पवार साहेबांचा बालेकिल्ला, सांगलीमध्ये सुद्धा एक जागा सोडली तर आपला बालेकिल्ला अबाधित ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न केला. पण दुर्दैवाने सातारा जिल्ह्यामध्ये शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून चव्हाण साहेबांच्या विचाराचा बालेकिल्ला हा पूर्णपणाने नेस्तानाबूत झाला. मी आणि अध्यक्ष इथं आहे. आता उद्या आमच्याकडे सकाळी 10 वाजता हर्षवर्धन पाटील साहेब येणार आहे. नंतर पुण्याला बैठक होईल, तर कोल्हापूर सोलापूरला बैठक होईल. आमचा एकच उद्देश आहे, किती गेले त्यापेक्षा किती राहिले याला महत्वाचं आहे. आणि किती राहिले ते किती प्रामाणिकपणाने लढतायत याला महत्वाचं आहे. छावा चित्रपट बघितला असेल. संभाजी महाराज शेवटपर्यंत लढले, पण त्यांनी हार मानली नाही. पण त्यांच्याबरोबर त्यांच्यावर लढणारे जे ठराविक होते ते इतिहासामध्ये निश्चितपणाने आदरामल झाले. आम्ही तसेच सैनिक होऊन या नेत्यांच्यासाठी आणि या पक्षासाठी लढण्याची भूमिका करावी एवढीच विनंती करणार आहे.